ओके सर. नमस्ते. मिशन आरंभ ऑनलाईन शिष्यवृत्ती तासिका इयत्ता 8वी जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित आजची ऑनलाईन तासिका मी नवनाथ मोहन लाड. आजचा जो विषय आहे गणित आणि त्या विषयातील आपला जो कालचा घटक होता क्षेत्रफळ. क्षेत्रफळ त्यामधील समभुज चौकोन समांतरभुज चौकोन या चौकोनाचं जे क्षेत्रफळ आहे त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया प्रत्येक आकृतीचं क्षेत्रफळ कसं काढायचं, सूत्र कसं तयार करायचं आणि त्यावर कशा प्रकारचे उदाहरणं येतात हे आपण आज पाहणार आहोत. आता आपण मागील तासिकेवर पाहिलं की क्षेत्रफळ म्हणजे काय. आकृतीने सपाट पृष्ठभागावरील व्यापलेली जागा म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्र होय आणि या क्षेत्राचे माप म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ होय. क्षेत्रफळ म्हणजे आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे ते मोजणे. म्हणून क्षेत्रफळाचे एकक हे नेहमी चौरस सेमी, चौरस मीटर, चौरस किमी. क्षेत्रफळाचे जे एकक असतं ते नेहमी चौरस मध्ये त्यामध्ये देतात पहा. तर आज आपण जे आपल्याला एकूण चौकोनाचे प्रकार पहा, जे समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन, याची आपल्याला या प्रत्येक क्षेत्रफळ कसं करायचं पाहणार आहोत. आता त्यापूर्वी आहे ती आकृतीचं तुम्हाला माहिती पाहिजे. समभुज म्हणजे काय. समभुज म्हणजे जर आपण त्या प्रश्नाचं उत्तर अचूक लिहू शकतो. म्हणून प्रत्येक आकृती कशी आहे, त्यातील कोणत्या बाजू समान असतात, कोणते कोण काटकोन असतात हे समजून घेऊन त्यानंतरच आपण त्यावर आधारित उदाहरणे सोडू शकतो. म्हणून पाहता समभुज चौकोन म्हणजे काय. एक असा चौकोन की ज्याच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात पण कोण लहान मोठे असू शकतात. पाहता कोण आहेत. आता पहिली जी आकृती पहा या ठिकाणी पाहता पहिली आकृती पहा. हा प्रत्येक बाजू आहे ती समान लांबीची आहे. समभुज प्रत्येक भुजा समान आहे अशी आकृती म्हणजे समभुज. आता त्या आकृतीचा ची भुजा जरी समान लांबीची असली तरी देखील प्रत्येक कोण समान असेल असे नाही पहा. पण कोण लहान मोठे असू शकतात पहा. आता या ठिकाणी पहा दुसरी आकृती पहा. ही दुसरी आकृती आहे. यात देखील पहा प्रत्येक जी बाजू आहे प्रत्येक बाजू समान लांबीची आहे. परंतु हा जो कोण आहे जो कोण सारखा असतो. समोरासमोरचा कोण सारखा असतो पहा. म्हणजे पहा हा जो कोण आहे पहा हा समोरासमोरचा कोण सारखा आहे पहा. आपण जर या आकृतीला नाव दिलं पहा ए बी सी आणि डी. कोण ए आणि कोण सी हा समान आहे पहा. कोण डी आणि कोण बी हा समान मापाचा आहे. म्हणजे समोरासमोरचा जो कोण आहे सारखा असतो. आता या ठिकाणी पहा आता कर्ण म्हणजे काय पाहता. हा कर्ण पाहता ए बिंदू पासून आपण सी मध्ये आपण जर रेषाखंड काढला तर अशा प्रकारे हा कर्ण आहे पहा. एसी कर्ण आहे. त्यानंतर डी आणि बी किंवा बीडी आहे कर्ण आहे पाहता. आता
भूत चौकोन त्याचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे? 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. परंतु हे सूत्र कसं तयार होतं ते प्रथम आपण पाहणार आहोत. पहा का, ते जे सूत्र आहे ते सूत्र कसं बनतंय पहा. म्हणजे कर्णाच्या लांबीचा गुणाकार काय घ्यायचंय पहा. हे जे सूत्र आहे, समभुज चौकोन जो आहे, आता आपल्याला समजलं असेल की समभुज चौकोन म्हणजे काय, की ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात आणि समोरासमोरचे कोन समान समान असतात, त्यास काय म्हणतात बा, समभुज चौकोन असे म्हणतात. आणि क्षेत्रफळ सूत्र काय आहे, 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. आपण सूत्र पाहूया आता. पहा आता समभुज चौकोन, आपण या आकृतीला नाव देऊया. आता जी आकृती आहे आपण नाव देऊ आता सी आणि डी, हे आपण आकृतीला नाव दिलं. आणि जो मध्यबिंदू पाहिजे या ठिकाणी त्याला आपण सी नाव दिलं. समभुज चौकोन पाहता, आता या ठिकाणी पहा, लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण समभुज चौकोनाला कर्ण काढतो पहा, हे कर्ण, हे कर्ण बरोबर काटकोनामध्ये पहा, हा जो प्रत्येक जो कोण काढतो हा काटकोन तयार होतो. हा काटकोन, हा कोण ए ई बी हा काटकोन आहे पहा, कोण बी ई सी हा काटकोन आहे, कोण ए ई डी हा सुद्धा काटकोन आहे, आणि कोण डी ई सी हा सुद्धा काय काटकोन आहे पहा. म्हणजे या ठिकाणी 4 काटकोन त्रिकोण तयार झाले पहा, 4 काटकोन त्रिकोण तयार झालेले आहे. तर पाहता, म्हणजे आपण पाहता, आता या संपूर्ण आकृतीचा आपण क्षेत्रफळ काढायचं म्हटलं पहा, तर पहा आपण या 4 त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं पाहता. आता प्रत्येक त्रिकोण सारखा आहे पहा, बी ई सी जेवढा त्रिकोण आहे तेवढाच ए बी ई आहे पहा. म्हणजे प्रत्येक पहा चारही त्रिकोण समान मापाचे आहे, एकरूप त्रिकोण आहे. हा, तर पाहता म्हणजे आपण जर एका त्रिकोणात, तर आपल्याला आपण जर 4 ची बेरीज केली पहा, म्हणजे पाहता आपण त्रिकोण पहा, त्रिकोण बी ई सी चे क्षेत्रफळ बरोबर काय पाहता, 1/2 गुणिले पहा, पाया काय पहा ई सी, आणि उंची काय पहा बी गुणिले बी बीई. पाहता आपलं सूत्र काय करायचं पाहता. आता आपल्याला हे एका त्रिकोण क्षेत्रफळ पहा, त्रिकोण बीईसी पहा, आणि समभुज चौकोनाचं जे क्षेत्रफळ आहे ते आपलं आपण पाहत काय पहा, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 4 गुणिले त्रिकोण बी ई सी चे क्षेत्रफळ. आपण सूत्र कसं तयार करतो म्हणून आपण हे घेतोय पाहता पहा, बरोबर 4 गुणिले पाहता, आता त्रिकोण बी सी बघा हे पहा, 1/2 गुणिले ई सी गुणिले बीई, एक बे बेदुने 4, म्हणजे उत्तर पाहता 2 गुणिले ई सी बीई. तर पाहता आता लक्षात घ्या पाहिजे, आता ईसी म्हणजे काय पहा, पहा हा जो ईसी आहे इथून पहा,
काय पा निम्मा आहे पा म्हणजे EC चे दुप्पट काय पा AC पा इथं पाहता AC बरोबर 2 EC तर पाहता त्या ठिकाणी पहा हा जो आहे पा EC आणि हा AE हे दोन समान आहे म्हणजे EC बरोबर 1/2 AC पहा आता इथं पहा आपण या ठिकाणी बरोबर 2 गुणिले 1/2 AC पहा गुणिले पहा आता हा जो बी आहे पहा बी इकडे बघा BE पहा जेवढा बी आहे तेवढाच डी आहे आणि हा पूर्ण बीडी म्हणजे काय पहा बीडी म्हणजे काय 1/2 पहा पूर्ण हा जो आहे पहा बी म्हणजे काय 1/2 बीडी पहा इथं 1/2 बी आणि डी AC गुणिले बी आणि डी पहा आता AC म्हणजे काय पहा हा एक कर्ण आहे पहा हा कर्ण आहे पहा AC हा एक कर्ण आहे आणि बीडी हा एक कर्ण आहे पहा बीडी काय पहा हा एक कर्ण आहे म्हणजेच काय झालं बर 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार पहा पहा बरोबर 1/2 गुणिले कर्णाच्या गुणाकार लांबीचा गुणाकार अशा प्रकारे हे समभूत चौकोनाचं क्षेत्रफळ आहे ते आपल्याला मिळालेलं आहे पहा आणि हे सूत्र वापरून आपण परीक्षेमध्ये आपल्याला जे उदाहरण येतात ते सोडू शकतो पहा आता सूत्र आपल्याला मिळालं पहा क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार आता आणखी एक सूत्र आहे पहा समभूत चौकोनाची बाजू वर्ग अधिक दुसरा कर्णाचा वर्ग पहा हे सूत्र आपण वापरायचं आहे पहा आता यावर आधारित आपण आता उदाहरणे घेऊया आता एका समभुज चौकोनाची बाजू 4.1 सेमी लांबीची आहे व त्याचा एक कर्ण 1.8 सेमी लांबीचा आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा आता समभुज चौकोनाचं आता उदाहरण व्यवस्थित वाचायचंय उदाहरण व्यवस्थित वाचायचं पहा आणि शक्यतो आपण आकृती काढायची पहा आकृती काढल्यानंतर आपला प्रश्न चुकत नाही पाहता काय दिलं पाहता समभुज चौकोनाची बाजू किती आहे पहा 4.1 म्हणजे आपण एक कोणती बाजू ही 4.1 ही बाजू आहे सर्व बाजू 4.1 लांबी असतील पाहता आता एक कर्ण किती दिलं पहा एक कर्ण पाहिजे किती दिलं पहा पूर्ण कर्ण हा जो कर्ण आहे 1.8 दिलाय पहा पूर्ण काय कर्ण दिलाय 1.8 मग तुम्हाला सांगतो आता हा पूर्ण कर्ण 1.8 आहे पहा 1.8 1.8 म्हणजेच हा जो पहा या ठिकाणी आपण त्याला नाव दिले पहा A
पाहता हा एसी पूर्ण काय पहा 1.8 आहे. म्हणजेच हा जो ई हा जो ए किती असेल पहा 0.9 0.9. आकृती काढल्यानंतर उदाहरण लवकर समजतं आणि लवकर त्याचं उत्तर निघतंय पहा. तर पाहता पूर्ण एसी किती आहे पहा 1.8 1.8 म्हणजेच जसं अर्धा भाग येतो पहा हा 0.9 आला 0.9 आला. आता पहा या ठिकाणी काय आता आता हा प्रत्येक त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असतो. समभुज चौकोनातील प्रत्येक कोण हे काटकोन त्रिकोण असतो पहा. आज आपण जर याचा विचार केला हा जो त्रिकोण तयार झाला पहा या ठिकाणी हा किती 0.9. आता हा काटकोन त्रिकोण पहा हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. मग आता पहा ठिकाणी एक बाजू आहे ही पण एक बाजू आहे म्हणजेच काय पहा कर्ण वर्ग पहा पहा इथं हा पाय असून आणि उंची पहा म्हणजे उंची बरोबर पायथागोरसचा सिद्धांत पहा उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग वजा पाया वर्ग. आता कर्ण वर्ग किती आहे पहा 4.1 चा वर्ग आणि वजा पाया किती पहा 0.9 चा वर्ग. बरोबर. आता 4.1 चा वर्ग किती आला पहा या ठिकाणी 1681 वजा 9981 0.81 ते उत्तर पहा. म्हणजेच पहा या ठिकाणी काय आलं पहा 16.81 मधून 0.81 मध्ये किती उत्तर येते पहा फक्त 16 म्हणजे उंचीचा वर्ग बरोबर 16 म्हणजे उंची किती आली उंची बरोबर किती आली 4 उंची किती आली 4 आली पहा म्हणजे आपल्याला उंची 4 मिळाली पहा आता म्हणजे आता उंची ही 4 मिळाली आहे ही पण काय पहा ही किती असेल मग ही 4 असेल पहा 4 आणि 4 8 म्हणजे पहा त्या ठिकाणी आपलं सूत्र काय पहा चौकोनाची पहा समभुज चौकोनाचं सूत्र पहा समभुज चौकोनाचं सूत्र बघा हे 1/2 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार कर्णाच्या पहा कर्णाच्या लांबीचा गुणाकार. आता काय तुम्ही पाहता बरोबर पाहता 1/2 गुणिले आता एक कर्ण किती आलं पहा 1.8 आणि दुसरा कर्ण किती पहा दुसरा कर्ण किती पहा 1.8 आलेला आहे पहा आणि दुसरा कर्ण आलेला आहे पहा 8. 8 कसा पाहता 2 1 2 2 चोक 8 आणि जर आपण 872 म्हणजे 7.2 हे उत्तर आलेलं आहे चौरस सेमी चौरस सेमी. म्हणून सूत्र पाहतं आपलं प्रत्येक आकृतीचं सूत्र काय आहे ज्या आकृतीवर आधारित प्रश्न आहे त्या आकृतीचं सूत्र आपल्याला अवगत पाहिजे तरच आपण ते उदाहरण चांगल्या प्रकारे किंवा अचूक सोडू शकतो आणि शक्यतो आकृती काढून उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. आता आपण आणखी उदाहरण घेऊया. एका समभुज चौकोनाचे कर्ण समभुज चौकोनाची परिमिती किती काय विचारलं आपल्याला परिमिती विचारली पहा. आता हा एक समभुज चौकोन आहे पहा
काय विचार दिलं पहा आता, परिमिती पहा. आता हा जो कर्ण आहे, हा कर्ण पहा, हा किती पहा, 24 नाही 32 पहा, हा मोठा 32. आणि हा जो आहे हा आहे 24. हा आता पूर्ण हा 24 आहे. पूर्ण काय पहा, 24 आहे. आता मग आपलं काय विचारलंय पहा, की परिमिती विचारली, परंतु परिमिती काढण्यासाठी आपल्याला या समभुज चौकोनाची आपला बाजू काढायला लागेल पहा. आणि बाजूचे सूत्र तुम्हाला सांगितलं पहा, काय सूत्र आहे पहा ते, बाजू सूत्र काय पहा आता, समभुज पहा, सूत्र आपण लिहून घे परत. समभुज चौकोनाची बाजू बरोबर 1/2 गुणिले वर्गमुळात पहिला कर्णाचा वर्ग, पहिल्या कर्णाचा वर्ग अधिक दुसऱ्या कर्णाचा वर्ग. सूत्रपाठ पाहिजे आपलं, सूत्रपाठ असं तर आपण उदाहरण सोडत होतो बा. आता बा 1/2 वर्गमुळात पहिला कर्ण किती बा, पहिला कर्ण किती आहे 32, म्हणजे 32चा वर्ग अधिक दुसरा कर्ण किती आहे 24, 24चा वर्ग. आता वर्ग हे आपण आपले वर्ग आपल्याला पटकन काढता म्हणजे बा. आता वर्ग समजा आपला 32चा वर्ग काढायचा पहा आपल्याला, 32चा वर्ग पहा काय करायचं, 32चा वर्ग काढायचा पहा आपल्याला. पहा पहिले या एकक स्थानचा अंकाचा वर्ग करायचा पहा, पहा 2 दुणे 4, नंतर या 3चा गुणाकार करायचा पहा, 3 दुणे 6, 6 दुणे 12, 2 लिहायचा हातचा 1 पहा, 3 3 9 1 हातचा 1 10, म्हणजे 10 आलं पहा, 10/24 पहा, 10/24. आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्रत्येक उदाहरणासाठी काहीतरी ट्रिक्स वापरून वेळ आपला कमीत वाचवायचा आहे पहा. आता 32चा वर्ग उत्तर आलं पहा 1024. आता 24चा वर्ग आपले 30 पर्यंत वर्ग 573, 576. 2 वर्गमुळात पहा, त्या दोघांची आपण जर बेरीज केली उत्तरे 16 सूत्र आले पहा, हे 40, म्हणजेच दोन्ही जर 40ला भागलं तर उत्तर येते 20. म्हणजे समभुज चौकोनाची जी बाजू आहे ती किती आली पहा 20. आता पुढचं तुम्ही तोंड देऊ शकता पहा, हे 20 आणि 20 40 पहा, हे 20 हे 20 आणि हे 20. किंवा समभुज चौकोनाची परिमिती बाजू पहा 4 गुणिले बाजू, म्हणजे 20 गुणिले 4, 20 चौक 80. काय लिहा सेंटीमीटर. परीक्षेला पर्याय असतो पहा, त्यावेळेस चौरस सुद्धा दिला होता पहा. म्हणून आपण व्यवस्थित त्या उदाहरणामध्ये त्या पर्यायामध्ये एकक काय आहे, एकक काय दिलं ते सुद्धा पाहिजे पहा. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं बा. आता आपण पुढचं उदाहरण घेऊया. एका समभुज चौकोनाची भुजा, एका समभुज चौकोनाची भुजा 17 सेमी आहे, त्याच्या एका कर्णाची लांबी 16 सेमी आहे, तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती.
तर काय करायचं बा, पहिला आपण आकृती काढायची. आकृती काढायची बा. आता हा समभुज चौकोन आहे. आपण या समभुज चौकोनाला नाव देऊ. पाहता ए बी सी आणि डी हा समभुज चौकोन आहे. तर पाहता इथं आपण कर्ण काढलाय बा. ए सी, ए आणि हा सी, हा झाला कर्ण. हा? तर हा कर्ण किती आहे? 16 आहे पहा. किती आहे? 16. आणि इथं एक पहा कर्ण आहे पहा, बी आणि डी. आता बाजू किती पहा? 17 आहे पहा. आता कर्ण किती आहे पहा? एक 16, म्हणजेच या ठिकाणी हा जो अर्धा आहे पहा, येई हा 8 असेल, हा पण 8 असेल पहा. 8 असेल पहा. आता लक्षात घ्या पहा. आता आपलं काय विचारलंय पहा? क्षेत्रफळ विचारलंय. मग क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला दोन्ही कर्णांची लांबी माहिती पाहिजे. दोन्ही कर्णांची लांबी माहिती पाहिजे पहा. जर दोन कर्णांची लांबी दिली तर आपण क्षेत्रफळ लवकर काढू शकतो पहा. आता आपण आपल्याला ही बाजू दिली पहा, आणि यानंतर या ठिकाणी हा त्रिकोण काय पहा, ए बी ई पहा. त्रिकोण ए बी ई हा काय झालं पहा? काटकोण त्रिकोण आहे पहा. काटकोण त्रिकोण आहे पहा. समभुज चौकोनात जे 4 त्रिकोण तयार होतात हे नेहमी काटकोण त्रिकोण असतात. हे लक्षात ठेवायचं बा. आता मग आता पायथागोरस सिद्धांत काय सांगतो पहा? कर्ण वर्ग आणि उंची पहा. उंची वर्ग पहा. पायथागोरस सिद्धांत पहा, उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग वजा पाया वर्ग. पाया वर्ग. आता उंची किती पहा? उंची पण माहित नाही पहा. बी ही उंची पहा, म्हणजे बीचा वर्ग पहा. बीचा वर्ग. कर्ण वर्ग किती? 17. 17चा वर्ग वजा पायाचा वर्ग 8. 8चा वर्ग पहा. या ठिकाणी पहा 17चा वर्ग किती पहा? 289. आणि 8चा वर्ग किती आहे पहा? 8 अधिक 64. 8 अधिक 64. उत्तर येते 225 पहा. म्हणजे बी चा वर्ग बरोबर 225. म्हणजे बी बरोबर किती आलं पहा? दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढूया. 15. 225चा वर्गमूळ 15. म्हणजे आता पहा ही बाजू पहा. या ठिकाणी पहा बी किती आली पहा? 15 आली पहा. किती आली? 15. 15चा वर्ग पहा. म्हणजे ही 15 आणि ही 15. म्हणजे आता पूर्ण बीडी किती असेल पहा? बीडी 15 दुने 30. 15 दुने 5. बीडी बरोबर 2 गुणिले बी बरोबर 2 गुणिले 15 बरोबर 30. म्हणजे आता आपला दोन्ही कर्ण मिळेल पहा. एक कर्ण आहे पहा 16 लांबीचा आणि दुसरा कर्ण आहे 30 लांबीचा. आणि आपलं सूत्र काय पाहता? क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. कर्ण पहा, एक 16 आहे, दुसरा 30 आहे पहा. 2 ने 16 आपण भाग दिला. बे एक बे, बे 8 16. उत्तर येतं पहा 8 त्रिक 24. म्हणजे 240 चौरस सेमी. चौरस सेमी. अशा प्रकारे आपण आता काय पाहिलं पहा? पहिला जो चौकोन पाहिला पहा, समभुज चौकोन. या चौकोन 2 सूत्र पाहिले, यावर आधी उदाहरण पाहिलं. आता आपण पुढचा पाहूया. तर पुढचा घटक पाहूया समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन आपण पाहूया. आता समांतरभुज चौकोन म्हणजे काय? समांतरभुज चौकोन पहा. समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन एक असा चौकोन आहे ज्यामध्ये समोरासमोरच्या बाजू समांतर असतात व समप्रमाणात असतात.
समांतर पहा, समोरासमोर पहा, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समान पहा, काय पहा समांतर आहे, ही समान लांबी पहा, नंतर ही बाजू ही समांतर आहे पहा, समान अंतरावर आहे. या आकृतीस काय म्हणायचं पहा, या समांतरभुज चौकोन. आता याची डिग्री पहा, समोरासमोरचे कोण कसे असतात, समान असतात पहा, आणि कर्ण हे एकमेकांना मध्यबिंदू छेदतात पहा. आपण जर या आकृतीचे कर्ण काढले, हे कर्ण एकमेकांना कर्णाला दुभागतात पहा, दुभागतात पहा. आता समांतरभुज चौकोनाचं जे सूत्र काय पाहता, काय सूत्र, समांतरभुज चौकोन क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. अतिशय सोपं आहे पहा, आहे एक प्रकारचा जसं आयत सूत्र असतं पहा, आयताचं पाया लांबी गुणिले रुंदी, जसं आयताचं सूत्र असतं लांबी गुणिले रुंदी, तशाच प्रकार सूत्र आहे पहा, पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची. पाहता येथे मात्र उंची म्हणजे कोणती घ्यायची आपण पहा, हा झाला पाया. आता उंची कोणती घ्यायची पहा, आपण उंची ही घ्यायची पहा, ही उंची आहे पहा, ही उंची किती आहे पहा, ही उंची घ्यायची पहा, ही उंची, ही झाली उंची. पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची. तर पहा आता पाया गुणिले उंची पाहता, मग ही उंची आहे. आता आपण यावर आधारित उदाहरणे पाहूया. काय उदाहरणे पहा, एका समांतरभुज चौकोनाचा पाया 21 सेमी व उंची 15 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती पहा. समांतरभुज चौकोन आपण काढला पहा, समांतरभुज. तर त्या ठिकाणी मी असं एक आकृती काढतो अंदाजे. हा, समांतरभुज चौकोन. आता पाया किती आहे, 21 सेमी, आणि उंची किती पहा, ही उंची किती पहा, 15 सेमी. चौकोन क्षेत्रफळ काय आहे पहा, चौकोन क्षेत्रफळ पहा, चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर कोणतं चौकोन पहा, समांतरभुज चौकोन. कोणतं चौकोन हा, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची पहा. आपण लिहूया समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया उंची पहा. पाया किती आहे पहा, 21 गुणिले उंची किती आहे पहा, 15. आता 21 आपण जर 15ला गुणलं, 21 या संख्येने आपण जर 15ला गुणलं, तर या ठिकाणी गुणाकार येतो आपण, गुणाकार येतो 15 एक 15, आता 1 15 2 30 आणि 31, म्हणजे उत्तर आलं पहा 315 चौरस सेमी. एककाला विसरायचं नाही, क्षेत्रफळाचं एकक नेहमी चौरस मध्ये येतो बा, पर्याय फक्त सेमी सुद्धा असू शकतो बा. त्यामुळं पर्याय निवडताना ज्या पर्यायामध्ये चौरस सेमी दिलेला आहे तोच पर्याय आपण निवडायचा आहे पहा. अशा प्रकारे या उदाहरणाचं उत्तर झालेलं आहे पहा, 315 चौरस सेमी. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा, परंतु सोपं कधी आहे, जर आपल्याला त्या आकृतीचं सूत्र माहित असेल तरच आपण ते उदाहरण पटकन सोडू शकतो. म्हणून हे जे सूत्र आहे, सूत्र एका कागदावर लिहून घ्यायचे
आणि एका भिंतीवर आपण ते सर्व सूत्र लावायचे. म्हणजे आपण जाता येता आपण सूत्र जर पाहिले तर सर्व सूत्र आपण आपले पाठ होतात बा. कारण परीक्षेमध्ये वेळ फार कमी असतो बा. आता पुढचं उदाहरण घेऊ आपण. एका समांतर भूचौकोनाचे क्षेत्रफळ 400 चौरस सेमी आहे व पाया 25 सेमी आहे, तर उंची किती? अतिशय सोपा प्रश्न आहे बा. काय सूत्र पाहता? क्षेत्रफळ काय पहा, समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. आपल्याला काय विचारलं नाही, उंची विचारली पहा. म्हणजेच काय आहे, उंची बरोबर क्षेत्रफळ भागिले पाया. आता क्षेत्रफळ किती आहे पहा? 400. पाया किती आहे पहा? 25. आता 400 जर आपण 25 ने भागलं पहा, 5 5 25, 5 8 40, 5 0 0 पहा, 80 भागिले 5, 5 1 5, 5 1 5, 5 6 30. उत्तर आले 16. म्हणजे उंची किती आहे पहा? उंची बरोबर 16 सेंटीमीटर. एककाला विसरायचं नाही. अशा प्रकारे या ठिकाणी या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे पहा. समांतर भूचौकोनाची उंची आलेली आहे ती उंची 16 सेंटीमीटर आलेली आहे. आता आपण पुढचा जो चौकोन आहे त्या चौकोनाची माहिती पाहूया. समलंब चौकोन. समलंब चौकोन म्हणजे काय? समलंब पहा, समलंब चौकोनात फक्त 2 बाजू समांतर असतात. फक्त 2 बाजू समांतर असतात. म्हणजे या ठिकाणी पाहता, ही पहा, ही बाजू आणि ही बाजू, ही बाजू पहा, बाजू ए बी सी डी पहा, ए बी आणि हे समांतर आहे पहा. पहा, बाजू ए बी समांतर, बाजू बी सी समांतर आहे. फक्त 2 बाजू समांतर असतात. आता या आकृती क्षेत्रफळ सूत्र काय पहा. आता यामध्ये पहा, कर्ण समान नसतात. हे जे कर्ण आहे पहा, आपण जर कर्ण असे काढले, हे कर्ण समान नसतात, पण काही विशिष्ट प्रमाणात असू देखील शकतात पहा काही वेळेस. कधी कधी असतात, कधी कधी असत. या ठिकाणी पाहता, ही जर तुम्ही आकृती पाहिली तुम्हाला समान दिसतील पहा, परंतु आणखी आपण जर अशी आकृती काढली पहा, यामध्ये पहा समांतर दिसणार नाही. यामध्ये समांतर नसतील पहा, म्हणजे कर्ण समान नसतात, पण कधी कधी असू शकतात पहा. अशा प्रकारे हा समलंब चौकोन आहे. आता या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ सूत्र काय पहा. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजूंची बेरीज उंची पाहिजे तर, समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. उंची पहा, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. म्हणजे पहा, आपण हा जो समांतर समलंब चौकोन, सॉरी, हा समलंब चौकोन आहे पहा. ए बी सी
आणि डी. पहा समलंब चौकोन हा. तर समांतर बाजू कोणकोणते आहेत? पहा समांतर बाजू पहा ए बी आणि बी सी ह्या समांतर बाजू आहे. समजा ही जर बाजू 5 असेल पहा आणि ही बाजू 9 असेल तर त्या दोघांची बेरीज करायची पहा. त्याला उंची म्हणतो. उंची कोणती पहा ए पासून या डीसी वर लंब टाकायचा आहे. ती झाली उंची. उंची आहे पहा. अशा प्रकारे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ सूत्र आहे पहा 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. हे सूत्र पाठ करून ठेवायचंय परीक्षेला. यावर देखील अनेक उदाहरणं विचारलेले पहा. एक तर तुम्हाला समलंब चौकोनावर उदाहरण येईल किंवा समभुज चौकोनावर उदाहरण येईल किंवा समांतर भुज येईल पहा. कोणतेही पण येईल पहा. कोणत्याही ह्या आपण काल जे आकृती शिकलो पहा त्रिकोण असेल चौकोन असेल पहा ज्या भौमितिक आकृत्या आहे पहा त्या आकृत्यावर क्षेत्रफळ काढा किंवा परिमिती काढा अशा प्रकारे उदाहरण हे विचारलंच जातं पहा. आणि हे हा प्रश्न अतिशय सोपा आहे पहा. पण सोपा कधी आहे जर आपले सूत्र पाठ असतील तरच तो सोपा आहे नाहीतर कठीण आहे पहा. आता आपण पाहूया यावर आधारित उदाहरण. काय आहे उदाहरण पहा. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी 30 सेमी व 14 सेमी आहे आणि त्याची उंची 12 सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न अतिशय सोपा आहे. तर सोपा कधी आहे सूत्र माहिती असल्यावर. मग आपण सूत्र लिहू पहा. सूत्र लिहू पाहत आपण एका समलंब चौकोन त्या ठिकाणी पहा समलंब चौकोन. समलंब म्हणजे पहा समलंब चौकोन. तर पहा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय शोधायचं पहा 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या बेरीज पहा बेरीज गुणिले उंची. हे सूत्र पाठ करून ठेवायचं पहा. आता पहा 1/2 गुणिले समांतर बाजू कोणती आहे पहा. पहा लांबी किती पहा 30 सेंटीमीटर आणि 14 सेंटीमीटर पहा. म्हणजे ही 30 आहे पहा ही आहे 14. या दोघांची आपण बेरीज करायची आपल्याला 14 आणि 30 पहा. म्हणजे 14 अधिक 30 आणि त्याला उंची नको नाही. उंची किती पहा 12. उंची किती आहे 12 पहा 1/2 आता 14 आणि 30 उत्तर किती पहा 14 आणि 30 पहा उत्तर पहा गुणिले 44 गुणिले 12 पहा बे एक बे बे दुनी 4 बे दुनी 4 22 गुणिले 12 आणि 22 गुणिले 12 त्याला आपण गुणाकार केला पहा 22 दुने 12 दुने 24 4 2 12 दुने 24 आणि 24 264 चौरस
काय पहा, सेमी, हे उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आता आपण आतापर्यंत पहा सूत्र पाहिले पहा, समलंब चौकोनाचं सूत्र पाहिलं पहा, समलंब चौकोनाचं सूत्र पाहिलेलं आहे. सूत्र काय पहा, 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले उंची. त्यानंतर आपण यापूर्वी काय पाहिलं पाहता, समलंब चौकोन पाहिलेला आहे. त्यानंतर समभुज चौकोन पाहिला पहा, समभुज चौकोन पाहिला आणि समांतरभुज चौकोन पाहिला. आपण हे 3 आकृतींची माहिती पाहिली आहे पहा. यावर कसाही प्रश्न आला, कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला, तर तुम्हाला जर तुमचे सूत्र पाठ असतील तर तुम्ही अतिशय कमी वेळेमध्ये तो त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता किंवा सोडू शकता. तर आज या ठिकाणी आपला याचा आणखी काय अजून भाग आहे पहा, आपण तो भाग पुढील तासाला पाहूया. तर आज या ठिकाणी आपला हा जो घटक आहे, या घटकावर आधारित मी समजवण्याचा आपणास प्रयत्न केला आहे. तर सर्वांनी या प्रश्नांचा जास्तीत सराव करून हा घटक अवगत करावा. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.